विदर्भातील लग्नसराईत वांग्याची भाजी महत्त्वाची मानली जाते। तर भंडारा जिल्ह्यातील लाखणी शहरालगत सोमलवाडा मेंढा हा गाव वांग्याच्या शेतीसाठी प्रसिद्ध मानला जातो। या गावातील शेतकरी वांग्याची पीक घेत असतात। तर हे वांगे गोड आणि चविष्ट असल्याचे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने भंडारा, गोंदिया, नागपूर अशा जिल्ह्यात सोमलवाडा गावातील वांगे जात असतात। या गावातील शेतकरी वांग्याची लागवड करून वर्षामध्ये वार्षिक 4 ते 5 लाखाचं उत्पन्न घेत असतात। यावर्षी वांग्याला भाव कमी असला तरीही सध्या लग्नाचं सीझन सुरू असल्याने या वांग्याला खूप मागणी होत आहे। बाजारपेठेत सोमलवाड्याचे वांगे म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध मानले जात आहे। माझं नाव भारती राजकमल टिचकुले, मुक्काम सोमलवाडा मेंढा। आमच्याकडे 15 एकर शेती आहे। आम्ही दरवर्षीच 3 ते 4 एकरामध्ये आम्ही वांग्याचं उत्पन्न घेत असतो। दरवर्षी आम्हाला छान नफा पण होतो। आम्ही 3-4 एकर म्हणजे लाख म्हणजे कमवतोच। पण यावर्षी काही कारणास्तव आम्हाला काहीही म्हणजे उत्पन्नही म्हणजे कमी होत आहे। आम्ही वांगाही निघणे कमी आहे आणि माहितीने म्हणजे त्याची किंमत पण कमी आहे, त्यामुळे नफा मिळत नाही। तरी पण लोक आमच्याकडे आवडीने सोमलवाडा मेंढ्याचे वांगे खूप सुप्रसिद्ध आहे। आमच्या वांग्याची विक्री पण आहे, पण भाव मिळत नाही आहे। आमचा वांगा तिकडे गोंदिया, भंडारा तिकडे म्हणजे खूप प्रसिद्ध आहे। लाखणी वगैरे तिकडे अमरावती वगैरे सगळीकडे आमची मागणी आहे आमच्या वांग्याची। इतकं म्हणजे सुंदर गोड भाजी लागते आमच्याकडे। सगळीकडे आमच्याकडे आवडीने खातात आणि आवडीला कोणत्या लग्न सराई असो, कोणताही कार्यक्रम असो आमच्याकडे येतात आणि आवडीने आमच्या इकडचे वांगे म्हणजे गाडी म्हणजे करू येतात आणि नेतात की आम्हाला तुमच्याकडचे सोमलवाड्याचे वांगे पाहिजेत बा म्हणून। आम्ही सतीश मारुती टिचकुले, माझ्याकडे आता 3 एकरामध्ये हे वांग्याचं लागवड केलेली आहे आणि साधारणतः आमच्या गावाचा जर आपण विषय घेतला तर जवळपास 50% ते 60% लोक हे वांग्याचे पीक या ठिकाणी घेत असतात। आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये अतिशय प्रसिद्ध असं हे वांग्याचे पीक किंवा प्रचंड अशी मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये आमच्या या गावच्या वांग्याला मागणी आहे। हा आमच्या गावातील वांगा गोंदिया असेल किंवा भंडारा असेल, नागपूर असेल, त्याच्याही पुढं ह्या वांग्याला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे।